घरच्या नेहमीच्या साहित्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवायचा असेल तर ही मस्त अशी रेसिपी तुम्ही तयार करू शकता। यासाठी 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर नेहमीचं जसं चपातीचं पीठ असतं तसंच हे पीठ मी मळून घेतलं आहे। पीठ मळल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा मळून घेतलं। आता हे पीठ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि स्टफिंग बनवूया। स्टफिंगमध्ये घालण्यासाठी इथे मी धने आणि बडीशेप थोडंसं भाजून घेते। तर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप घातले। किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे चव खूप छान येते आणि हे मी असं जाडसर वाटून घेतलं आहे, तुम्ही कुटूनसुद्धा घेऊ शकता। स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये 2 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं आणि वाटलेले धने आणि बडीशेप घातलं। परतून घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घातली, तुम्ही किसून आलंसुद्धा घालू शकता, इथे मी घातलेलं नाही आहे। यानंतर यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे मी उभे चिरून यामध्ये घातलेत। कांदे अगदी पातळ असे चिरून घ्यायचेत आणि यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर सॉफ्ट होईल। कांदा सॉफ्ट होईपर्यंत इथे मी परतून घेतलं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातले। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता, लिंबाचा रस तुम्हाला गॅस बंद केल्यानंतर घालायचा आहे। मसाले कांद्याबरोबर परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। आता बेसन आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे। तर आज आपण कांदा बेसनचा पराठा बनवतो आहे। बेसन अगदी छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे। 3 ते 4 मिनटं मी हे छान असं भाजून घेतलं। बेसनामुळे हे स्टफिंग खूपच ड्राय होतं, म्हणून यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा सगळं परतून घ्यायचं। आता जरी हे असं ओलसर वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर हे ड्राय होतं। तर हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। स्टफिंग तयार झालं आहे, हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। इथे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते सुद्धा सेट झालं आहे, यावरती पुन्हा तेल घालायचं आहे आणि अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळून घेतलं आहे, यातलाच एक आता गोळा घेतला। हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तयार केलेलं स्टफिंग यावरती एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। यानंतर सुरीने सेंटरपासून कडेला असा एक कट द्यायचा आहे आणि त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे। याच्या ज्या कडा आहेत त्याच्या चिटकवायच्या आहेत। तर असं त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। यावरती थोडेसे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर पसरवले। चिली फ्लेक्स नसतील तर फक्त कोथिंबीर पसरवली तरी चालेल, फक्त पराठा छान दिसावा म्हणून मी इथे चिली फ्लेक्स घातलेत। थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर चिटकेल आणि यानंतर सुकं पीठ लावून हा पराठा पातळ असा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये पराठा लाटू शकता। इथे त्रिकोणी पराठा मी लाटून घेतला आहे, असा पराठा दिसायलासुद्धा छान दिसतो आणि हा लाटतानासुद्धा व्यवस्थित असं लाटता येतो, अजिबात फाटत नाही। तर हा पराठा लाटून तयार झाला आहे। आता भाजून घेऊया। इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घातलं आहे। पराठा घालायचा आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर हा उलटून घेतला आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा हा मी भाजून घेते।
आवडीप्रमाणे बटर किंवा तूप लावून अगदी खरपूस असा पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी मस्त खरपूस असा पराठा तयार झाला आहे. दिसायला जितका छान दिसतो तितकाच चवीलासुद्धा हा पराठा मस्त लागतो. यामध्ये आपण जे साहित्य वापरले ते नेहमी घरी उपलब्ध असेल असंच वापरले, त्यामुळे कधीही तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठी झटपट तयार करू शकता. पराठा भाजून तयार आहे, काढून घेऊया. इथे मी दह्याबरोबर हा पराठा सर्व केला आहे. झटपट तयार होणारा आणि चवदार तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता आहे. अगदी खुसखुशीत होतो हा पराठा. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.